तो नाणेफेकीचा कौल आपण नक्कीच पाहत आहात पाटील नेटवर्क द्वारे यूट्यूब लाईव्ह वरती चव्हाण सुपर किंग्स आणि इबू फायटर्स यांच्या दरम्यान. तर बघूया कुठला संघ हा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तरी सीएसके संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. चार षटकांचा सामना राहील. 4 षटकांचा सामना राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. पंच आपल्याला भेटले ते राज आणि शिवम सर. नक्कीच मी पुन्हा एकदा मान्यवरांचे आभार प्रकट करू इच्छितो. मान्य श्री तन्मय संखे सर पालघर युवा नेते बीजेपी, माननीय भाविन कंसारा सर माजी शहर अध्यक्ष बीजेपी, मान्य श्री शैलेंद्र रघुवंशी पालघर तालुका अध्यक्ष बीजेपी, मान्य श्री विठ्ठल राठोड सर खानपाडा शाखा अध्यक्ष, मान्य श्री राहुल घरत खानपाडा अध्यक्ष गणेश कुंड, निखिल मटावकर उपप्रमुख खानपाडा, आकाश चव्हाण माननीय आकाश चव्हाण युवा नेते खानपाडा आणि विजय जैन सर पालघर युवा नेते. या सर्व मान्यवरांचं आमच्या क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग 2024 मध्ये आम्ही वेलकम तर नक्कीच केलंय आणि त्यांचे आभार प्रकट करतोय. तो सामना रंगेल तो म्हणजे प्रथम सामना रंगेल तो चव्हाण सुपर किंग्स वर्सेस इबू फायटर्स यांच्या दरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजे चव्हाण सुपर किंग्स यांनी आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तो सुरुवात होते महासंग्राम तो म्हणजेच क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग 2024. काउंटडाऊन नक्कीच बिगिन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0 यानुसार आता पहिला सामना सुरू होईल. तरी क्षेत्ररक्षण बॅटर पाठवायचं. नक्कीच विश यू ऑल द बेस्ट दोन्ही संघासाठी. प्रथम ओपनिंग पेअर जाते ती म्हणजेच प्रफुल्ल गावड आणि अन्सारी. फारच छान अशी ओपनिंग पेअर सलामीची जोडी. संघ आहे तो इबू फायटर्स. त्यांच्यासमोर क्षेत्ररक्षण करेल तो चव्हाण सुपर किंग्स म्हणजेच CSK. इबू फायटर्स स्ट्राईकला आहेत ते प्रफुल्ल गावड. क्रिकेट प्रति भरपूर असं प्रेम करणारे आणि चांगलं असं व्यक्तिमत्व. त्यांची साथ देण्यासाठी त्यांचा सहकारी तो म्हणजेच अन्सारी. तर बॅटिंग नक्कीच करताना टार्गेट 40 राहील. तर CSK कडून प्रथम गोलंदाजी घेऊन येतोय तो म्हणजेच मोहसिन. आता बघावं लागेल की कुठला संघ कशा प्रकारे खेळतो. सामन्याला सुरुवात होते. क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग 2024 वर्ष 6वा मधला पहिल्या षटकातला पहिला चेंडू मोहसिन प्रफुल्ल यांना. पूर्णतः तयारीशी नव्हते. डेड बॉलच्या स्वरूपात होता है. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. तो मोहसिन यावेळी पहिला षटक पहिला चेंडू प्रफुल्ल यांना. सुरेख असा फटका मारण्याच्या नादात चुकलाय हुकलाय. निर्धाव असा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. मोहसिन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवरती सुंदररित्या आणि हा चेंडू चौकाराच्या दिशेने. नक्कीच अप्रतिम सॉरी सिंगल सॉरी बाय मिस्टेकली. ओके थँक्यू. धावसंख्येचं खातं खुललंय 1 धावाने. आता बघूया काय करता येतं म्हणजे अन्सारी
मोहसिन यांचा पुढचा चेंडू सुंदर असा एक संधी होती नक्कीच झेल घेण्याची मात्र हुकलय. धावसंख्येत 1 निभर धावसंख्या आहे ती 2. पुन्हा एकदा मोहसिन आपला बॉलिंग मार्गवरती सामना करेल तो म्हणजे प्रफुल्ल. सुरेख असा फटका चेंडू गेलाय तो बघू अडवतो की नाही. नक्कीच चांगला असं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 निभर धावसंख्या आहे ती 3. बूम बूम से बनता है सागर अशी रणनीती घेऊन उतरलेला हा संघ तो म्हणजे इव्हो फायटर संघ. मोहसिन यांचा पुढचा चेंडू फुलटॉस स्वरूपातला चेंडू सुरेख असा क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिलं आणि 3 धावा नक्कीच वाचवल्या. अप्रतिम कामगिरी क्षेत्ररक्षण क्षेत्रात. शेवटचा चेंडू धावसंख्या ती 4. मोरे माझे संख्या विश्लेषक मला खडा माहिती देतात. सुरेख असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने गेला. 1च धाव भेटेल. प्रथम षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इव्हो फायटर संघाची धावसंख्या होती फक्त आणि फक्त 5. 4 षटकांचा सामना राहील तरी प्रत्येक संघ जास्तीत जास्त 40 धावा आणि कमीत कमी 30 आणि 40च्या मधोमध जर लक्ष राहील तर ते फायटेबल राहील. एक सन्मानजनक स्कोर राहील. खेळपट्टी फारच सुंदर अशी खेळपट्टी. दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे चव्हाण सुपर किंग्स कडून राहुल. नक्कीच छानशी अशी जर्सी. एक तर भगवा कलर दिसतोय आणि दुसरा साईडला तो म्हणजे ब्ल्यू. द स्काय इज द ब्ल्यू जस्ट लाईक एज दॅट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इव्हो फायटर संघ बिनबाद 5 धावा. आता राहुल घेऊन येतो दुसरं षटक. क्षेत्ररक्षणाची सजावट बघताना खाली वाकून चेंडू बघा कशा प्रकारे टाकतोय. सामना करत असेल सुंदर असा चेंडू मात्र सुरेख असा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. पुन्हा एकदा सुरेख असा फटका नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय. अप्रतिम कंटिन्यू तिथे चांगलं असं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो म्हणजे CSK संघाचा क्षेत्ररक्षक. धावसंख्या ती 6. राहुल यांचा पुढचा चेंडू अन्सारी सामना करतोय. पुन्हा एकदा सुरेख असा फटका मारलाय नक्की मात्र 1च धाव मिळेल. 2 धाव किती 2 धाव भेटतील. 2 धावा मिळतील. दोन धावेनी भर धावसंख्या ती 8. हळूहळू नक्कीच शेअर मार्केट वाढतोय तशी धावा देखील वाढताना दिसतील. बॅटची कड लागलाय क्षेत्ररक्षण म्हणजे विकेट किपरच्या हातामध्ये गेला पण आता गचाळा असा आणि पहिला गडी बाद. नक्कीच नियंत्रित असा फटका नव्हता तरी आता आपण आपल्या इथे आलेले आपले पाहुणे आदरणीय भावानंदजी संखे आपण आलात इथे आमच्या कार्यक्रमाला तर खरोखर तुमचे आम्ही आभारी आहोत. मी विनंती करेल आपले भूषण चौधरी साहेब त्यांचं स्वागत करावं शाळा देऊन. 2 मिनिटं खेळ थांबावा. 2 मिनिटं कृपया. शाळा आणि श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करावा. सामना चालू असू दे. सुरेख अशी नियंत्रित गोलंदाजी जखडून ठेवलंय ते म्हणजे इव्हो फायटरच्या फलंदाजाला. तिथे नक्कीच स्वागत करताना दिसत ते म्हणजे भूषण चौधरी सर. ते म्हणजे आपल्या सर्वांचे आपले पालघरचे नगरसेवक मान्य श्री भावानंद संखे सरांचं. धावसंख्या आहे ती 9 आणि कल्पेश आगाव यांनी यायचं आहे स्वागत करण्यासाठी. प्लीज कल्पेश आगाव सर. तन्मय संखे यांचं स्वागत करताना दिसतील. कल्पेश आगाव सर प्लीज आपले माननीय तन्मय संखे यांचं स्वागत करतील. कल्पेश आगाव पालघर युवा नेते बीजेपी तन्मय संखे. आगाव सर प्लीज. जाऊया सामन्याकडे. एक गड्याच्या मोबदल्यात इव्हो फायटर संघ पोचला होतो 10. पुढच्या चेंडूची वाट पहा. चव्हाण सुपर किंग्स नियंत्रित गोलंदाजी करताना मागे हटून चेंडू नक्कीच कव्हरच्या दिशेने आणि हा 2 धावांसाठी की 1 धावासाठी 1 धावेसाठी नक्कीच
2 धावा भेटल्यात. 2 धावांनी धावसंख्येत भर पडली. धावसंख्या ती 12. सुरुवात नक्कीच जुन्या गतीने चालली ती म्हणजे एबी फायटरशी 1-2 अशा प्रकारचीच रणनीती इथे आणि नोच्या स्वरूपात बघूया कशा प्रकारचा फायदा घेतोय. मात्र परिपूर्णरित्या चेंडू काही बॅटीवरती आला नाही. 1+1 म्हणजे जमा होतील त्या 2 धावा. अन्सारी पुन्हा एकदा काही चमत्कार करतो. एका चौकार हाणतो की नाही म्हणत. मात्र बघा कल्पकतेने चेंडू त्याने एका धावेसाठी मोहम्मद हजरुद्दीनची आठवण आली मला. जो मनगडाची जी कला आहे जी हजरुद्दीन सुंदर येतात चेंडू ऐकला. मात्र एका धावाने नक्की संतुष्ट होतील. धावसंख्या ती 15. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातला हा चेंडू मागे हटून तो चेंडू फेकावून दिला तो एका धावासाठी. तर मान्य श्री तन्मय संख्या यांचं स्वागत करतील प्रफुल्ल गावड सर. प्लीज प्रफुल्ल सर. छानसा असा क्षण कॅमेरामध्ये कैद करताना सुंदर असं नक्कीच अप्रतिम असा हा क्षण मोलाचा क्षण. क्रिस्टल पाक प्रीमियर लीग 2024 वर्ष 6वे वर्ष. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघूया. चिमुकल्याने काय झेल घेतला. अप्रतिम ट्रिमेंडस. बाकीच्या मान्यवरांचं फुल फुल त्याचं झालं. भूषण चौधरी सर. भूषण चौधरी स्वागत. तरी भूषण चौधरी सर मान्यवरांचं स्वागत करतील. माननीय श्री शैलेंद्र रघुवंशी सर पालघर तालुका अध्यक्ष बीजेपी भूषण चौधरी सर यांच्या हस्ते त्यांचं स्वागत होईल. पुष्पगुच्छ देऊन गुलाबाचं फूल फारच छान असं ते पाहिल्यावर नक्कीच मनाला किती छानसं असं वाटतं. आनंद होतो. त्यानंतर मान्य श्री विठ्ठल राठोड सर खानपाडा शाखा अध्यक्ष. मान्य श्री राहुल घरत खानपाडा अध्यक्ष गणेश कुंड. मान्य श्री निखिल मटावकर उपप्रमुख खानपाडा. त्यानंतर माननीय आकाश चव्हाण युवा नेते खानपाडा आणि विजय जैन पालघर युवा नेते. या सर्व मान्यवरांचं स्वागत करताना आपण पाहत आहात आपले क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग मधले सदस्य भूषण चौधरी सरांच्या हस्ते एक छानसा असा क्षण आणि बॅटीची कड लागून हा झेल बाद होतोय की नाही. नक्कीच गडी बाद झालाय. मागे सरसावून चेंडू नक्कीच तो टॅप मारण्याचा प्रयत्न करत होता की गॅप काढण्याचा प्रयत्न होता हे काही कळलं नाही. चुकी झाली. चुकीला माफी नाही. तंबूमध्ये म्हणजे डगआउट मध्ये जाताना दिसतोय तो फलंदाज दूरवास. धावसंख्या अजून देखील स्थिरावलेली. जावेद आला. बघूया काय करतोय. पुन्हा एकदा मागे वाटून चेंडू त्या चिमुकल्याकडे गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षणाची कला काय दाखवतोय. छोटा पॅकेज बडा धमाका. जॉन्टी रोड्सच्या मॅचेस पाहत असेल हा चिमुकला. सुरेख कामगिरी करताना दिसतोय. पुन्हा एकदा षटकाराची इथे काही गरज नव्हती आणि अन्सारी सारखा खेळाडू डगआउट मध्ये परतताना जे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये थोडीशी विफलता. नक्कीच कुठल्याही प्रकारची चौकार किंवा मोठी अशी खेळ अशी दिसली नाही. पार्टनरशिप देखील तशी काही झाली नाही. 4 षटकामध्ये जास्तीत जास्त 40 धावा या फारच सन्मानजनक फायटेबल राहतील. तसं पिच जे आहे आज सुरुवातीला आम्ही पाहिलं तर नक्कीच पाटा पद्धतीचं पिच आहे. बॅटिंगसाठी देखील चांगलं राहील. बॉलिंगसाठी देखील चांगलं राहील. आता आले तर मीत बघूया मीत काय करतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ताकद तर नक्कीच होती. इथे गडीबाद होण्याची शक्यता आणि गडीबाद पुन्हा गडीबाद आणि बाद. डगआउट मध्ये सर्वजण जाताना दिसत आहेत. कुठल्याही प्रकारची भर नाही. धावसंख्या स्थिर आहे. ती म्हणजेच किती धावा 19 धावा. हे शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या फक्त आणि फक्त 19. कुठलीही धावसंख्या मोठी नसते आणि छोटी नसते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. फारच हा सामना रंगतदार होईल. सुरुवातीचं जे चित्र दिसलं त्यानुसार टोटल 4 षटकाच्या समाप्तीनंतर इबी फायटर संघाने 20 धावा जमवल्या म्हणजे 21 धावांचं लक्ष्य परिपूर्ण करावं लागेल. 21 धावांचं लक्ष्य ते म्हणजे चव्हाण सुपर किंग
अर्थात CSK संघाला. आता कमबॅक कशा प्रकारे करता येतो संघ म्हणजे प्रफुल्ल गावड यांचा. उद्घाटन स्वागत करण्याचं मग ते त्यांच्याकडून घेतलं. प्रफुल्ल मग केलं कारण की त्यांना पण टाइम होता ना. 21 धावांची आवश्यकता, 24 चेंडू आणि 21 धावा. तर नक्कीच पुन्हा एकदा मी दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट देऊ इच्छितो, कारण की धावसंख्या जरी कमी वाटली तरी क्रिकेट या अनिश्चिततेच्या खेळामध्ये कुठली धावसंख्या कमी नसते आणि जास्त नसते. कधी केव्हा कुठे काय होईल याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. आजचा महत्त्वपूर्ण दिवस तो म्हणजेच होळी, चिमुकल्यांची होळी नक्कीच आपल्या शाळेतली आठवण करून देते. जरी आपलं वय झालं तरी आपले जे क्षण असतात, आपल्या भारतातले जे क्षण असतात ते जगभरात प्रसिद्ध आहेत. आणि क्रिकेट खेळ हा तर पूर्ण विश्वात अग्रेसर आणि प्रसिद्ध, तो देखील आपल्या भारताने जी कमाल दाखवली त्यानुसार प्रत्येक गली बोळात क्रिकेट खेळलं जातं. जी आवड आहे ती जिथे आवड आहे तिथे सवड आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहत असतील की ज्यावेळी लाईनअप करण्यात आलं त्यावेळी बहुसंख्याविषयी लहान चिमुकले यांनी देखील ते बोलतात ना डेब्यूट केला. असा नक्कीच त्यांचे चेहरे पाहिले तर नक्कीच आनंद वाटला. आमचे जुने दिवस आठवले आम्हाला. आता जाऊया सामन्याकडे. क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग 2024 वर्ष 6वे यामधला हा पहिला सामना रंगतोय तो म्हणजे इव्ही फायटर्स वर्सेस चव्हाण सुपर किंग्स. 21 धावांचा पाठलाग करेल. तर इव्ही फायटर्स कशा प्रकारे रोखण्यात यश प्राप्त करतो हे पाहणं योग्य राहील. पहिला चेंडू, पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच दुर्वास. राहुल स्ट्राईकला. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात खातं खुललंय. वाईट. 21 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा बघा चेंडू पडल्यानंतर कसा उडला. 1 आणि 1 म्हणजे झाले अनेक, म्हणजे धावसंख्या होती 2. 1 चेंडू आणि 2 धावा. तसं कुठल्याही प्रकारचं प्रेशर घेणार नाही तो म्हणजे CSK संघ. फारच सुंदर असा हा चेंडू होता. चेंडू गेला होतो म्हणजे एका धावेसाठी फाईन लेगच्या दिशेने. बुम बुम से बनता है सागर त्याप्रमाणेच इथे खेळताना दिसेल तो म्हणजे CSK संघ. मोठी अशी धावसंख्या त्यांना दिसत नाही, पण रिस्क न घेता त्यांचा खेळ चाललाय. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव दुर्वास यांची. सामना करता येतो म्हणजेच राहुल. कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू. 1च धावेने समाधान. काहीतरी नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल दुर्वास यांना. 3 चेंडू आणि 5 धावा. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असा गॅप. कुठल्याही प्रकारची घाई नाही, रिस्क नाही. संधी भेटली तर नक्की चौकार मारण्याचा प्रयत्न राहील. संधी भेटली तर गोलंदाज विकेट घेण्याचा प्रयत्न राहील. क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात आहेत. फुलटॉस स्वरूपातला चेंडू इथे गडी बाद होण्याची शक्यता नाही. रनिंग बिटवीन द विकेट छान होतं. धावसंख्येत फक्त आणि फक्त भर पडताना दिसतंय. कुठल्याही प्रकारची रिस्क घेताना दिसत नाही CSK संघाकडून. वॉर्कर स्वरूपातला हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अप्रतिम अशी गोलंदाजी दुर्वास यांच्याकडून. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 7 धावा. कमबॅक करावं लागला तर ही धुरा प्रफुल्ल गावड कशा प्रकारे पूर्ण करतात त्याच्यात जी जबाबदारी आहे. क्षेत्ररक्षण छानशी अशी सजावट. फुलटा स्वरूपातला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. इतक्या वेगात आणि इतक्या जवळ राहून तो चेंडू अडवणं ही सोपी गोष्ट नाही. धावसंख्या ती 8 धावा. CSK संघ टार्गेटकडे जाताना हलका असा टाकलेला चेंडू झेल होण्याची शक्यता मात्र नाही. 1 धावेने समाधान. धावसंख्येत फक्त आणि फक्त वाढ. धावसंख्या ती 9. प्रफुल्ल गावड एक प्रयत्न करेल की ही जोडी तोडावी. तर कसा
चेंडू टाकेल ते पाहणे योग्य राहील. मागे सरसावून चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये भिकावून देताना एका धावेने समाधान. दुहेरी संख्येत धावसंख्या गेली ती म्हणजेच 10. पुढच्या चेंडूची वाट पहा. पुढचा चेंडू प्रफुल्ल गावड यांच्याकडून बघूया कशा प्रकारे राहील. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, एक धाव नक्कीच घेतली. धावसंख्या 11. 21 धावांचं फक्त लक्ष आहे. त्यानुसारच ही ओपनिंग फेअर अजून देखील क्रीजवरती साधित आहे. चेंडूवरती जी नजर आहे ती करडी नजर टाकतोय हा फलंदाज. हा चेंडू नक्कीच गफलतच झालेली, मात्र चाणक्यपणा नक्कीच दिसला. चौकार वाचवला, 3 धाव वाचवले. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेंडू बघा कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करताना दिसतात, ते म्हणजे एबी फायटर संघाकडून छान असे फटके नक्कीच लगावताना दिसतात, मात्र त्याला प्रत्युत्तर देताना दिसतोय तो संघ. षटक संपलंय सर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 8 धावा. आता कुठल्या प्रकारची रणनीतीचा वापर करेल तो म्हणजे स्वतः कप्तान. बघूया प्रफुल्ल गावड काय करतायत. आता आलाय तो म्हणजे अंसारी. कुछ तो कमाल करना होगा आपको, कमबॅक करना होता. 1-2 विकेट चटकाने होंगे. सुरेख असा चेंडू, नक्कीच सुरेख असा चेंडू, मात्र वाईटच्या स्वरूपात. थोडी हलकीशी अशी जाणीव झाली की काही टच करून गेला की काय, मात्र नाही. वाईटच्या स्वरूपात. आता फक्त 7 धावांची आवश्यकता. येणारे 12 चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेत पडून तो चेंडू स्विंग होताना दिसतोय आणि लेग साईडच्या दिशेने जाताना वाईटच्या स्वरूपात. आणि पुढचा चेंडू बघूया नोटच्या स्वरूपात. अंपायरांनी डिसिजन दिलाय. तर लागोपाठ फक्त धावा आणि धावाच इथे जमा होताना दिसतात. त्यामध्ये CSK संघासाठी प्लस मध्ये चाललाय तो CSK संघ. एबी फायटर. हे 3रं षटक असून 3ऱ्या षटकातला फुल टॉस स्वरूपातला चेंडू गडी बाद होतो की नाही, तर पहिला गडी बाद झालाय तो म्हणजे मारुती यांच्या स्वरूपात. मोकाशी सरांनी यायचंय टॉस साठी. माननीय मोकाशी सर प्लीज टॉस साठी यायचंय. जाऊया सामन्याकडे. धावसंख्या येते 16. तर फक्त 5 धावांची आवश्यकता. धावसंख्या येते 16. मागे सरसावून चेंडू इथे डायरेक्टली नक्कीच चान्स होता, संधी होती. जो थांबला तो संपला. क्षेत्र कुठलंही असो तिथे थांबायचं नसते. लढना ही जिंदगी है, लढते रहना ही जिंदगी है. थांबाल तर संपाल. पुन्हा एकदा 9च्या स्वरूपात. 1+1 9च्या स्वरूपात. एकच धाव नक्कीच. गचाळ अशी गोलंदाजी. लागोपाठ 1 तर धावा इथे येत आहेत. धावसंख्या 18. सुरेख असा क्लासिक फटका. क्लासिक. आता फक्त किती धावा पाहिजे? 2 धावांची आवश्यकता. हा पहिला सामना, स्पर्धेतला पहिला सामना जिंकण्याचा मान जाईल तो म्हणजे नक्कीच CSK. महेंद्रसिंग धोनी यांची आठवण येते. सुरुवातीला एक संधी भेटली होती त्यावेळी तो थांबला, मात्र आता तो थोडा 4 बॉल तुटू. पुन्हा एकदा बघा त्याच स्वरूपातला डायरेक्टली हिट असता नक्कीच हिट लागले की नाही. यस नो यस. तर सामना जिंकला आहे आणि अभिनंदन आहे आपल्या संघाचं. ते म्हणजे चव्हाण सुपर किंग्स CSK संघ हा सामना जिंकला होता. म्हणजे क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग 2024 मधला. प्रत्येक संघातल्या खेळाडूने हँडशेक करायचा आहे. सामना जिंको किंवा हरो. ओके. तरी पुढचा सामना जो आहे तो म्हणजे चिले चॅम्पियन वर्सेस पितले पॅन्थर्स.